Dear student, today we will see Science and Technology Part 2, Lesson number 8, Cell Biology and Biotechnology. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पान नंबर 88 विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 2 धडा 8वा पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान पाहणार आहोत. In it we will see cell biology or it is also called as the cytology. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी पेशी विज्ञान, त्याच्यानंतर स्टेम सेल्स म्हणजे मातृपेशी किंवा मूलपेशी, बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन, जैव तंत्रज्ञान आणि त्याचे असणारे काही व्यावहारिक अशा प्रकारचे उपयोग, त्याच्यानंतर इम्पॉर्टंट स्टेजेस इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर, कृषी विकास जो आहे तर त्या कृषी विकासामधले महत्वाचे टप्पे त्या ठिकाणी पाहणार आहोत. पान नंबर 88 वर. कॅन यू रिकॉल, थोडंसं आपल्याला त्या ठिकाणी मागच्या इत्यांमधलं आठवायचंय. पहिलाच क्वेश्चन आपल्याला दिलेलं आहे की व्हॉट इज सेल, पेशी म्हणजे काय. काय सांगता येईल. द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ द बॉडी इज कॉल्ड ए सेल. काय सांगता येईल. सेल म्हणजे structural and functional unit of a body. जी पेशी जी आहे तर त्या पेशीचं रचनात्मक आणि कार्यात्मक अशा प्रकारचं असणारे जे काही एकक जे आहे तर त्या एककाला काय होताना दिसतं आपण त्या ठिकाणी पेशी जी आहे तर ते पेशी त्या ठिकाणी होताना दिसतं. दुसरा क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे की व्हॉट इज टिश्यू, ऊती म्हणजे काय. आता काय सांगता येईल की टिश्यू इज ए ग्रुप ऑफ सेल दॅट परफॉर्म्स ए सिमिलर अँड डेफिनेट फंक्शन. काय सांगता येईल. टिश्यू टिश्यू म्हणजे काय तर इज ए ग्रुप ऑफ कशाचा ग्रुप असतो तर ग्रुप ऑफ सेल्स दॅट परफॉर्म काय सांगितलंय तर त्या ठिकाणी आपल्याला सांगितले दॅट परफॉर्म ए सिमिलर काय सांगितले सिमिलर अँड डिफिनेट फंक्शन काय सांगतोय की टिश्यू म्हणजे काय की अशा प्रकारच्या पेशींचा गट तो काय करताना दिसतो तर सारखं किंवा निश्चित अशा प्रकारचं असणारे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना दिसतो त्याला म्हणतो आपण त्या ठिकाणी टिश्यू. त्याच्यानंतर पुढे आपल्याला सांगितलं बघा त्याच्यामध्ये की विच आर द फंक्शन ऑफ टिश्यू, याच्या काही टिश्यू जे आहेत ऊती जे आहेत तर त्या ऊतींचं कार्य काय. थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल. 9वीला आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की मस्क्युलर टिश्यू इन द बॉडी परफॉर्म द कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सटेन्शन अँड देअर बाय हेल्पिंग इन लोकोमोशन. त्या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही आपल्याला सांगितले मस्क्युलर टिश्यू स्नायू ऊती जे आहेत तर त्या स्नायू ऊती काय करताना असतात आकुंचन आणि प्रसरण. हे जे असणारे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना असतात आणि याच्यामुळं आपली स्थानांतर म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याची किंवा हालचाल करण्याची जी काही कृती जी आहे तर त्या कृतीला त्या ठिकाणी मदत करताना असतात. द कंडक्टिंग टिश्यू ऑफ द प्लांट्स लाईक झायलेम अँड फोलेम ट्रान्सपोर्ट द वॉटर अँड फूड रिस्पेक्टिव्हली. तर आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल की वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतीमध्ये असणाऱ्या ज्या काही वहन ऊती त्याला आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले कंडक्टिंग टिश्यू. वहन ऊती जी आहे तर त्या वहन ऊतीमध्ये झायलेम आणि फोलेम म्हणजेच त्या ठिकाणी जलवाहिनी आणि रसवाहिन्या ऊती जी आहे तर ते काय करतात दिसतात अन्न आणि पाणी याचं वहन जे आहे तर ते वहन वनस्पती जी आहे तर त्या वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी करतात. तिसरा क्वेश्चन दिलेला आहे पहा की विच टेक्निक इन रिलेशन टू द टिश्यू हॅव यू स्टडीड इन द अर्लियर क्लासेस.
ऊती संदर्भात इयत्ता मागच्या इयत्तेमध्ये म्हणजे 9वी मध्ये तुम्ही कोणकोणती तंत्रज्ञानाची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी तुम्ही अभ्यासली. पहा काय सांगता येईल. द टेक्निक ऑफ द टिश्यू कल्चर. टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धन अँड जेनेटिक इंजिनिअरिंग हॅज बीन स्टडीड लास्ट इयर. इयत्ता 9वीला आपण त्या ठिकाणी टिश्यू कल्चर आणि जेनेटिक इंजिनिअरिंग याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती त्या ठिकाणी पाहिजे. आता टिश्यू कल्चर जे आहे तर ते टिश्यू कल्चर मध्ये आपण पाहिलेले की एक्स व्हिवो ग्रोथ ऑफ द सेल आर टिश्यू इज एन एस्पेटिक अँड न्यूट्रिएंट रिच मीडियम. या ठिकाणी असणारे जे काही टिश्यू कल्चर जे आहे तर त्या टिश्यू कल्चरमध्ये एक्स व्हिवो ग्रोथ जो आहे सेलची किंवा त्या ठिकाणी विशिष्ट अशा प्रकारचं असणारे जे काही रिच न्यूट्रिएंट मीडियम म्हणजे त्या पेशीला पोषक अशा प्रकारचं असणारे जे काही माध्यम जे आहे तर ते माध्यम त्या ठिकाणी तयार केलं. जेनेटिक इंजिनिअरिंग मध्ये काय केलं जातं की जेनेटिक इंजिनिअरिंग अँड इट्स यूज हॅज ऑल्सो बीन स्टडीड अंडर द इंट्रोडक्शन टू द बायोटेक्नॉलॉजी. त्याच्यानंतर जेनेटिक इंजिनिअरिंग जे आहे तर त्या जेनेटिक इंजिनिअरिंगच्या विषय आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी तिचे असणारे जे काही कार्य जे आहे किंवा तिचे असणारे जे काही उपयोग जे आहे तर त्या जेनेटिक इंजिनिअरिंगचे उपयोग कुठे कुठे केले जातात हे आपण त्या ठिकाणी असणारे जे काही इंट्रोडक्शन टू द बायोटेक्नॉलॉजी ज्याच्यामध्ये त्या ठिकाणी आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिजे. त्याच्यानंतरचा चौथा प्रश्न आपण दिलेला पहा की विच आर द व्हेरियस प्रोसेसेस इन द टिश्यू कल्चर. ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामधल्या विविध अशा प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी पहा की व्हेरियस स्टेप वाईज प्रोसेसेस आर डन विच परफॉर्म द टिश्यू कल्चर. ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनामध्ये अनेक अशा प्रकारच्या असणाऱ्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया त्या ठिकाणी केल्या जातात. दीज प्रोसेसेस आर. आता ह्याच्या काही प्रक्रिया ज्या आहेत तर त्या प्रक्रिया आपण त्या ठिकाणी नंतर पुढे पाहणार आहोत पहा आकृतीमध्ये की याच्या काही असणारे जे काही ऊती संवर्धन जे आहे टिश्यू कल्चर जे आहे तर त्या टिश्यू कल्चरमध्ये आपण त्या ठिकाणी प्रायमरी ट्रीटमेंट काय त्याला म्हटलेलं आहे प्रायमरी ट्रीटमेंट. त्याच्यानंतर असणारे जे काही रिप्रोडक्शन सेल पुनरुत्पादन त्या ठिकाणी करणं, डिव्हिजन विभागणी त्या ठिकाणी करणे किंवा मल्टिप्लिकेशन, त्याच्यानंतर शूटनिंग आर रूटिंग त्या ठिकाणी म्हटलेले, त्याच्यानंतर प्रायमरी हार्डनिंग आकृतीच्या बाबतीमध्ये आपण त्या ठिकाणी त्यावेळेला पाहणार आहोत. हार्डनिंग असेल किंवा सेकंडरी हार्डनिंग असेल अशा प्रकारच्या असणाऱ्या ज्या काही कृती ज्या आहेत तर त्या कृती ऊती संवर्धनामध्ये आपण इयत्ता 9वीला त्या ठिकाणी पाहिजे. याच्यानंतर पुढे पान नंबर 88 वर वी हॅव स्टडीड द प्लांट प्रोडक्शन बाय द टेक्निक ऑफ द टिश्यू कल्चर इन द लास्ट क्लास. इयत्ता 9वीला आपण त्या ठिकाणी ऊती संवर्धन जे आहे तर त्या ऊती संवर्धनानं वनस्पतीची निर्मिती त्या ठिकाणी कशी केली जाते याचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. स्टेम सेल्स आर युज्ड फॉर दॅट पर्पज. आणि याच्यासाठी स्टेम सेल्स त्याला तर आपण काय म्हटलेले मातृपेशी किंवा मूलपेशी ज्या आहेत तर त्या मूलपेशी त्या ठिकाणी वापरल्या जातात. व्हेदर सच स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन ॲनिमल्स. जशा वनस्पतींमध्ये त्या ठिकाणी मूलपेशी त्या ठिकाणी असतात तर अशाच प्रकारच्या मूलपेशी ज्या आहेत तर त्या मूलपेशी त्या ठिकाणी प्राणी जे आहेत तर त्या प्राण्यांमध्ये त्या ठिकाणी असतात का. पुढे एक आपल्याला त्या ठिकाणी ऑब्झर्वेशन दिलेलं निरीक्षण दिलेले की असाइन नेम्स इन द फॉलोइंग गिव्हन बिलो फिगर गिव्हन बिलो एक्सप्लेन द व्हेरियस स्टेजेस डोट आर केप्ट ब्लॅक. जी काही फळ्यावर असणारे जे काही आकृती किंवा पुस्तकामध्ये असणारे जे काही डायग्राम 8.1 जे आहे तर त्या आकृतीला नावं द्या. रिकामी जागे असणारे विविध टप्पे जे आहेत तर ते टप्पे आपल्याला काय करायचे आहेत तर त्या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. आता याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं नाही या ठिकाणी ही जी काही प्लॅन्ट दाखवली तर ती सोर्स प्लॅन्ट आपण त्या ठिकाणी दाखवली. या ठिकाणची ही जी आहे तर ती आपल्याला त्या ठिकाणी सोर्स प्लॅन्ट आहे की ज्याच्यापासून आपण काय करणार आहोत या असणारे जे काही टिश्यू कल्चर जे आहे तर ते टिश्यू कल्चर त्या ठिकाणी करणार. मग आता या ठिकाणी बल्ब कॉर्न ऑफ द सोर्स प्लॅन्ट म्हणजे याचा त्या ठिकाणी असणारा जो काही कंद जो आहे तर त्या कंदाचा वापर जो आहे तर तो वापर आपण त्या ठिकाणी करणार आहे आणि म्हणून त्याला म्हटलेले बल्ब कॉर्न ऑफ सोर्स प्लॅन्ट. या ठिकाणी लिहितो मी बल्ब कॉर्न
ऑफ सोर्स प्लॅन्ट, जिचं आपल्याला त्या ठिकाणी मोठी संवर्धन करायचं तर तिचं असतं जे काही कंद, त्याला त्या ठिकाणी कॉर्न आपण त्या ठिकाणी म्हटलेले, त्याचा असतो तो काही वापर जो आहे तर तो वापर त्या ठिकाणी करणारे की हेच जे आहे तर पहा मी या ठिकाणी इकडे लिहितो. ही जी सोर्स प्लॅन्ट जे आहे तर त्या सोर्स प्लॅन्टचा आपण त्या ठिकाणी वापर करणारे. इथे बल्ब कॉर्न ऑफ सोर्स प्लॅन्ट, ही जी काय आपल्याला आकृतीमध्ये दिसतंय की केळीचं खुंट त्या ठिकाणी आहे आणि त्याचा असणारे जे काही कंद जे आहे तर त्या कंदाचा वापर आपण त्या ठिकाणी करणार. याच्यावर काय केलं तर प्रायमरी ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली जाते. जे कंद जे आहे तर त्या कंदावर प्रायमरी प्राथमिक अशा प्रकारची असणारी जी काही ट्रीटमेंट जी आहे तर ती ट्रीटमेंट त्या ठिकाणी केली. ती ट्रीटमेंट केल्यानंतर आपल्या लक्षात येतं नसते याच्यावर त्या ठिकाणी रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशन, इथे रिप्रोडक्शन त्यालाच आपण काय म्हणणार आहे मल्टिप्लिकेशन ची प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया त्या ठिकाणी ती असणारी काही भरणीची आहे तर त्या भरणीमध्ये सुद्धा विविध अशा प्रकारचे असणारे काही कंद जे आहेत तर ते कंद त्या ठिकाणी काय केले जातात, त्या ठिकाणी वाढवले जातात. त्या ठिकाणी अशा पद्धतीचे असणारे काही विविध अशा प्रकारच्या वनस्पतीचे असणारे काही कंद जे आहेत तर ते कंद त्या ठिकाणी रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशनची प्रक्रिया त्या ठिकाणी त्याच्यावर केली आहे. याच्यानंतर शूटिंग अँड रूटिंग, नववीला आपण त्या ठिकाणी पाहिलेले पहा शूटिंग अँड रूटिंग, म्हणजे काही छोटे छोटे अशा प्रकारचे जे काही रिप्रोडक्शनचे असणारे जे काही कंद जे आहेत तर त्या कंदांनाच त्या ठिकाणी शूटिंग अँड रूटिंग म्हटलेले, म्हणजे त्याला छोटे छोटे अशा प्रकारची मुळं जी आहेत तर ती मुळं त्या ठिकाणी येतात असतात. याच्यानंतर याच्यावर काय केलं ते प्रायमरी हार्डनिंग त्या ठिकाणी केले जाते. काय केलं ते प्रायमरी हार्डनिंग, बरोबर. आणि प्रायमरी हार्डनिंग केल्यानंतर पुन्हा याच्यावर आपल्या इथेल्या किंवा इथेल्या इथे लिहितो प्रायमरी हार्डनिंग, आणि प्रायमरी हार्डनिंग करून आपल्याला काय केलं तर त्याच्यावर पुन्हा सेकंडरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग, आणि याच्यापासून वनस्पतीची असणारी काही रोपं जी आहेत तर ती रोपं आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेली दिसतात. इयत्ता 9वीला आपण त्या ठिकाणी अशा प्रकारची डायग्राम त्या ठिकाणी पाहिली. त्याच्यामध्ये बल्ब कॉर्न ऑफ द सोर्स प्लॅन्ट म्हणजे स्रोत वनस्पती ज्याचा आपल्याला त्या ठिकाणी टिश्यू कल्चर करायचे अशा प्रकारचे असणारे काही सोर्स प्लॅन्ट, सोर्स वनस्पती जो आहे तर तिचा कंद जो आहे तर तो कंद त्या ठिकाणी घेतला. याच्यानंतर प्राथमिक स्तरावर त्याच्यावर काही संस्कार जे आहेत तर ते संस्कार त्या ठिकाणी केले जातात. त्याच्यानंतर या ठिकाणी रिप्रोडक्शन किंवा मल्टिप्लिकेशन म्हणजे प्रजनन आणि विभाजन अशा प्रकारची प्रक्रिया त्या ठिकाणी केली. ही केल्यानंतर शूटिंग अँड रूटिंग, शूटिंग अँड रूटिंग म्हणजे त्याला असणारे काही खोड जे आहेत किंवा मूळ जे आहे मुळं जे आहेत तर ती मुळं त्या ठिकाणी तयार होताना दिसतात. आणि याच्यानंतर त्याच्यावर पुढे आपल्याला त्या ठिकाणी प्राथमिक किंवा प्रायमरी हार्डनिंग म्हणजे प्राथमिक अशा प्रकारचं काठिन्यकरण जे आहे तर ते त्या ठिकाणी केलं जातं. आणि पुढे आपल्याला सेकंडरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग म्हणजे द्वितीय काठिन्यकरण करत त्याला जातं. आणि त्याच्यापासून ते असणारे जे काही उदाहरणार्थ या ठिकाणी आपल्याला काय दाखवलेलं आहे तर या ठिकाणी केळीचे खुंट त्या ठिकाणी आहे आणि त्याच्या कंदापासून आपण काय करता केळीची असताना जे काही रोपं जे आहेत तर ती रोपं आपण त्या ठिकाणी तयार करता दिसतो. म्हणजे असणारे जे काही टिश्यू कल्चर जे आहे तर त्या टिश्यू कल्चरची रोपं त्या ठिकाणी अशा पद्धतीने तयार केली जातात. याच्यानंतरचा पुढचा भाग आपल्याला पाहायचा आहे तर तो पाहायचा आहे सायटॉलॉजी. पुढचा भाग जो आपल्याला पाहायचा आहे तर तो आहे सायटॉलॉजी. आता सायटॉलॉजी म्हणजेच काय तर पेशी विज्ञान, त्यालाच काय म्हटलं आपण त्या ठिकाणी पेशी विज्ञान. काय म्हटलेले पेशी विज्ञान की अर्लियर वी हॅव स्टडीड द स्ट्रक्चर, टाइप्स अँड ऑर्गनेल्स ऑफ द सेल.
आता 8वीचं तुम्हाला त्या ठिकाणी आठवत असेल, 9वीचं त्या ठिकाणी आठवत असेल. यापूर्वी आपण जी पेशी जी आहे तर त्या पेशीचे असणारे जे काही प्रकार, पेशीचा असणारे जे काही स्ट्रक्चर रचना आणि त्या पेशीतील असणारे जे काही ऑर्गॅनेल्स म्हणजे पेशीची अंगक अवयव, त्याला आपण अवयव म्हणणार आहे, पेशी अंगक यांचा असणारा जो काय अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपण त्या ठिकाणी केलेला आहे. आणि दिस इज कॉल्ड ॲज सेल बायोलॉजी ऑर सायटॉलॉजी. आणि यालाच आपण त्या ठिकाणी एकतर त्या ठिकाणी सायटॉलॉजी म्हणतो किंवा त्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेले सेल बायोलॉजी, पेशी विज्ञान जे आहे तर ते पेशी विज्ञान आपण त्याला त्या ठिकाणी काय म्हणता नसतो म्हणताना त्या ठिकाणी दिसतो. येते आता पुढे, बिसाइड अबोव मेन्शन पॉइंट्स इट इन्क्लूड्स द स्टडी ऑफ द सेल डिव्हिजन अँड मेनी अदर आस्पेक्ट ऑफ द सेल. की पेशी विज्ञान ही जीवशास्त्राची एक त्या ठिकाणी शाखा आहे आणि याच्यामध्ये काय केलं तो पेशीचे असणारे जे काही मुद्दे जे आहेत तर या मुद्द्यांव्यतिरिक्त सेल डिव्हिजन, पेशी विभाजन, तसंच त्या ठिकाणी पेशी विषयक इतर सर्व मुद्दे जे आहेत तर त्यांचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. देअर आर रिव्होल्युशनरी चेंजेस इन द फील्ड ऑफ द ह्युमन हेल्थ ड्यू टू द सेल बायोलॉजी. काय सांगितले की पेशी विज्ञान जे आहे या पेशी विज्ञानामुळं मानवी असणारं जे काय आरोग्य क्षेत्र जे आहे तर त्या आरोग्य क्षेत्रामध्ये काय झालेलं रिव्होल्युशन म्हणजे क्रांतिकारी अशा प्रकारचे असणारे जे काही बदल जे आहे तर ते बदल त्या ठिकाणी झाले. रिसर्च इन्स्टिट्यूट स्पेशली डेडिकेटेड फॉर द सेल्स ऑन द रिसर्च ऑन द सेल्स आर एस्टॅब्लिश्ड ॲट पुणे अँड बेंगलुरा इन इंडिया. काय सांगितलेले की सर्वसाधारणपणे भारतामध्ये पुणे या ठिकाणी आणि बेंगळुरू येथे खास पेशीवर संशोधन करणारे संशोधन असणाऱ्या ज्या काही संस्था ज्या आहेत रिसर्च इन्स्टिट्यूट जे आहेत तर ते त्या ठिकाणी उभारलेले आहेत. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स तिची वेबसाईट आपल्याला दिलेली आहे की www.nccs.res.in ॲट पुणे अँड इन्स्टेम, दुसरी एक आहे इन्स्टेम त्याला त्या ठिकाणी म्हटलेली. हिची वेबसाईट त्या ठिकाणी दिलेली आपल्याला की www.instem.res.in ॲट बेंगळुरू आर इन्व्हॉल्ड इन व्हॅल्युएबल रिसर्च. त्या ठिकाणी की पुणे इथे असणारे जे काही राष्ट्रीय पेशी संशोधन संस्था आणि बेंगळुरू कर्नाटकमध्ये आहे येथे असणारे जे काही इन्स्टेम या ज्या काही संस्था ज्या आहेत तर त्या संस्था त्या ठिकाणी मोलाचं अशा प्रकारचं संशोधन जे आहे तर ते संशोधन त्या ठिकाणी करताना दिसतात. आता पुढे काय सांगितलंय की व्हिजिट बोथ द वेबसाइट्स मेन्शन अबव विथ द हेल्प ऑफ युअर टीचर, ट्राय टू अंडरस्टँड द रिसर्च गोईंग इन दोज इन्स्टिट्यूट. तर काय सांगते मी ते फक्त लक्षात ठेवायचे की युट्यूबला गेल्यानंतर किंवा त्या ठिकाणी गुगल जे आहे तर त्या गुगलला गेल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी जी काही वेबसाईट सांगितलेली की www.ncc.res.in ही त्या ठिकाणी गुगलमध्ये त्या ठिकाणी तुम्ही टाईप करा, क्लिक करा, तुम्हाला त्या ठिकाणी संस्था जी आहे तर त्या संस्थेविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल. ती वाचण्याचा प्रयत्न तुम्ही त्या ठिकाणी करायचा. येते याच्यानंतर पुढे एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. पुढील तासाला स्टेम सेल, मूल पेशी याच्याविषयीची असणारी काही माहिती जी आहे तर ती माहिती आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. धन्यवाद.